या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया। जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। संपर्क 9890984042। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर आपले स्वागत आहे। बातमी पाहत आहोत कोटमगावच्या मंदिराच्या आढावा बैठकासंदर्भातली। नाशिक जिल्ह्यातील श्रद्धास्थान असलेले श्री जगदंबा माता मंदिर कोटमगाव येथील नवरात्र उत्सव गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सुरू होत आहे। या निमित्ताने श्री जगदंबा देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत कोटमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज ग्रामपंचायत कार्यालय येथे नवरात्र उत्सवामध्ये येणाऱ्या अडीअडचणी व भाविकांसाठी सुविधा पुरवणे यासाठी सविस्तर चर्चा झाली। प्रामुख्याने यात्रेमध्ये भाविकांसाठी सुविधा पुरवण्याचे नियोजन कसे करता येईल, सर्वांच्या सहकार्याने येणाऱ्या अडचणीवर मात करून यात्रा निर्विवाद पार पडणे यावर सखोल चर्चा झाली। याप्रसंगी येवला उपविभागीय प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे, तहसीलदार आबा महाजन, BDO सुरेश पेटकर, शहर पोलीस अधीक्षक विलास पुजारी तसेच जगदंबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, विश्वस्त व्यवस्थापक, कोटमगाव ग्रामपंचायत सदस्य आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। दिनांक 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या नवरात्र यात्रा उत्सवानिमित्त आज कोटमगाव देवस्थान या ठिकाणी पूर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीला तहसीलदार, पोलीस निरीक्षक, त्याचबरोबर तालुकास्तरीय अधिकारी सर्व उपस्थित होते। यामध्ये यात्रेच्या संबंधित वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली, आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या। यात पोलीस विभागाच्या मदतीने पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। यामध्ये 50 होमगार्ड, 50 पोलीस कर्मचारी व 10 अधिकारी असा पोलीस बंदोबस्त असणार आहे। त्याचबरोबर ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी साफसफाई, स्वच्छता याची व्यवस्था करण्यात येणार आहे। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ग्रामपंचायतमार्फत करण्यात येणार आहे। ट्रस्टच्या संबंधित ट्रस्टने चांगल्या प्रकारची व्यवस्था केली आहे। गर्दीचं नियोजन करण्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक ट्रस्टमार्फत करण्यात येणार आहे। त्याचबरोबर मंदिरात तसेच मंदिराच्या बाहेर CCTVद्वारे नियंत्रण ठेवून गर्दीचं नियोजन करण्यात येणार आहे। तसेच ज्या महिला इथं घटी बसतात कायमस्वरूपी 8-10 दिवसासाठी, त्याची व्यवस्था ट्रस्टकडून करण्यात आली आहे। त्यांचे निवासस्थान, राहण्याची व जेवण्याची व्यवस्था ट्रस्टने केलेली आहे। यात्रेच्या दृष्टिकोनातून पोलीस विभागाने वाहतुकीमध्ये महत्त्वाचा बदल सुचवलेला आहे। त्या संबंधितचा प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे। तो प्रस्तावात मान्यता मिळाल्यास आपल्याला नाशिकहून येणारी वाहतूक ही कोपरगाव, संभाजीनगर या मार्गे वळवण्यासाठीचा प्रस्ताव आहे। तर त्या प्रस्तावात मान्यता मिळाली तर आपल्याला गर्दीचं नियोजन आणि पायी चालणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण ती उपाययोजना करणार आहे। धन्यवाद। शारदीय नवरात्राला 3 ऑक्टोबरपासून सुरुवात आहे तर 12 ऑक्टोबरपर्यंत। त्याच्यासाठी आज दिनांक 30/9/2024ला आढावा बैठक घेण्यात आली। आढावा बैठकीत उपस्थितमध्ये प्रांतसाहेब, तहसीलदार, येवला PI, इतर डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी लोक उपस्थित होते। त्या आढावा बैठकीत आम्हाला जे सूचना मांडल्या, आम्ही त्या सूचनेला आज तयारी केलेली आहे। तशी इथून पुढं जी काही कमतरतेची तयारी पडेल तर त्याच्या सूचना आल्यावर आम्ही त्या कमतरताच्या त्या पूर्ण करू। ट्रस्टतर्फे काय काय सुविधाचं हे केलं? आमच्या ट्रस्टतर्फे घटी बसणाऱ्यांसाठी फराळाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, तसेच दर्शनबारीत म्हणलं काही हिस्सा पाकिट काही होऊ नये म्हणून आमचे CCTV चालू आहे। क्षेत्र कोटमगाव, तालुका येवला येथील शारदीय नवरात्र उत्सव या निमित्त माननीय उपविभागीय अधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आलेली आहे। या उत्सवाच्या काळामध्ये, यात्रेच्या काळामध्ये तालुक्यातील सर्व यंत्रणांचा समन्वय या ठिकाणी केलेला आहे। विशेषतः या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची शुद्धीकरण असेल, परिसराची स्वच्छता असेल, शौचालयाच्या सुविधा, तसेच सर्व परिसर हा CCTVच्या नियंत्रणामध्ये असेल। भाविकांची सुरक्षितता
महत्त्वाची असून त्यांना दर्शन सुलभ होईल आणि त्यांची सुरक्षितता राहील याबाबत दक्षता घेण्याचं पूर्णपणे नियोजन केलेलं आहे. सर्व विभागांचा समन्वय अत्यंत चांगल्या पद्धतीने झालेला आहे. निश्चित या 10 दिवसाच्या कालखंडामध्ये ही यात्रा सुखकर आणि आनंददायी होईल याची दक्षता घेतली जात आहे.